विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एका दिवसात केमिस्ट्री असा जो व्हिडिओ मी अपलोड केला, त्या व्हिडिओमुळे हजारो मुलांचे मला मेसेज आलेत, की सर खूप तणाव कमी झालेला आहे. आणि अशा वेळेस अनेक मुलांनी मेसेज केले, की सर मॅथ्स बद्दल पण. फिजिक्स बद्दल पण मुलं बोलले, पण फिजिक्सला सुट्टी आहे. मॅथ्सला तुलनेत कमी वेळ आहे. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा क्रम देणार आहे, अशी ऑर्डरमध्ये अभ्यास करायला सांगणार आहे, की मॅथ्स पण सोपा वाटेल. पहिली गोष्ट, मॅथ्सला प्रॅक्टिकल 20 मार्काचं आहे. कॉलेज 20 पैकी 20 नाही देणार असं वाटतं ना तुम्हाला? मोस्ट ऑफ द केस मध्ये देणार आहे कॉलेज. तरी समजा 15-16 मार्क पडले. किती वाटायला लागते, अरे 20 मार्क पाडायचे आहेत. फिजिक्स मध्ये कॉलेज 30-40 मार्क देणार आहे. 5 मार्क फक्त पाडायचे आहेत. पण मॅथ्स मध्ये मला 20 मार्क पडतील का? मी नेहमी सांगतो मुलांना, मनातून भीती कुठल्याच गोष्टी ठेवायची नाही. मनात कुठल्याच गोष्टीची भीती ठेवायची नाही. प्रॉब्लेम काय? त्यातून सोल्युशन कसं काढता येईल याचा विचार करायचा. आणि प्रॉब्लेम सुद्धा शब्द नको आहे मला. हे मला करायचं आहे. कसं करता येईल? मग अशा वेळेस तुम्हाला माझ्याकडून योग्य मार्गदर्शन मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि गेली 25 वर्ष मी ते काम करतोय. आय-एम-पी क्वेश्चन्स. मी सांगतो तेच येणार आहे. का? कारण ते आलेलं आहे. मी 1997 साली बोर्डची एक्झाम दिली होती. तेव्हापासून काही गोष्टी, काही क्वेश्चन फिक्स आहेत, की जे परीक्षेत येतात, येतात, येतात. चला, आता मी तुम्हाला क्रम देणार आहे. तुम्हाला अभ्यास तर करावा लागणार आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, अभ्यास तर करावा लागणार आहे. पण करायचं कसं ते सांगतो. म्हणजे खात्रीनं मार्क घेत आपल्याला पुढे जायचं आहे. पहिल्यांदाच तुम्हाला डिफरन्शिएशनचे 3 थेरम आहेत ते करायचे आहेत. हे 3 थेरम केले की 4 मार्क फिक्स होणार आहेत. आता ही मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा तुम्ही हे थेरम कराल, की dy/dx इक्वॉल्स टू dy/dt अपॉन dx/dt. बघा, जेव्हा तुम्ही हे थेरम कराल ना, की इमिडिएटली त्याच्यावर बेस्ड सॉल्व्ड प्रॉब्लेम तरी करा. खूप सोपं आहे. पॅरामेट्रिक खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, शॉकिंग. थेरम किती आहेत? 3. समजा पॅरामेट्रिक नाही आलं. पॅरामेट्रिक आलं नाही. समजा चेन रूलचं थेरम आला, म्हणजे कुठला आहे रे, की dy/dx इक्वॉल्स टू dy/du इंटू du/dx जर आलं, तर याच्यावरचं न्यूमेरिकल येऊ शकतो. इथंच तुमचे 5-6 मार्क कव्हर होऊ शकतात. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे सुरुवात तर छान होणार आहे. डिफरन्शिएशन थेरम केले, कॉन्फिडन्स वाढणार आहे. बरं, त्याच्यानंतर तुम्हाला बघा, मी सांगतो तसंच जायचंय. मी सांगतो 80 पैकी 4 मार्क, 80 पैकी 4 मार्क 5% आपले कव्हर झाले की नाही? त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलं टॅन थिटाचं थेरम आणि होमोजिनियस इक्वेशन ते थेरम. आता जर हे थेरम आलं, तर याच्यावरचं न्यूमेरिकल येऊ शकतं. जर हेच थेरम आलं, तर दुसरं सेपरेट करा इक्वेशन, कंबाईन इक्वेशन तयार करा. असे सोपे न्यूमेरिकल येतात. मी तुम्हाला सांगतो, कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स, कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन असेल, तर a प्लस बी इक्वल टू 0 असतं. पॅरलल असेल तर h स्क्वेअर इक्वल टू ab असतं की नाही? असतं की नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी इथं कव्हर होतील. म्हणजे इथं पण 4 मार्क फिक्स आहेत. 4 अन् 4 8 मार्क झाले. 10% फिक्स झाले मार्क. बरं, याच्यानंतर काय करायचं? चला, थेरम केले 2. सर इंटिग्रेशनचं थेरम करायला सांगू नका. टफ वाटतायत. घाबरू नका. मी तुम्हाला सांगतो, बाय पार्ट्स पासून सुरुवात करा. बाय पार्ट्स पासून सुरुवात केलीच पाहिजे. मी क्रम देणार आहे. तुम्हाला बाय पार्ट्स झालं, की हे थेरम करायचं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. रिझन काय सांगतो. हे जे प्रॉपर्टी आहे, इथे जो फॉर्म्युला तयार होणार आहे, तो तुम्हाला लागणार आहे एरिया अंडर कर्व्ह मध्ये. एलिप्सचा एरिया काढायचा आहे, सर्कलचा एरिया काढायचा आहे. त्या एरिया काढताना मला हा फॉर्म्युला लागणार आहे. याचा प्रूफ आपल्याला करायचा आहे. पण त्याचबरोबर मग हा सुद्धा फॉर्म्युला करायचा. त्याचबरोबर मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स. 4 प्रश्न करायचे. झाले का 4 प्रश्न हे? हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचं एक थेरम आहे. त्यात ते फाय ऑफ एक्स, फाय डॅश एफ डॅश असं एक थेरम आहे, ते तुम्हाला करायचं आहे. मग एवढ्यात गॅरंटी काय सर? तर सांगतो की तुम्ही आतापर्यंतचे सगळे सेक्शन काढायचे. सेक्शन डी मध्ये यातलंच थेरम दिसेल. नाही दिसलं सर, वेगळे प्रश्न होते. सांगतो ना कुठला वेगळा प्रश्न येणार आहे. मग हे झाल्यानंतर तुम्हाला या प्रॉपर्टीज आहेत. सांगतो, 0 टू ए
एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल्स टू 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स. मग ए टू बी एफ ऑफ डीएक्स ची सुद्धा प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर 0 टू ट्वाइस ए एफ ऑफ एक्स डीएक्स ती एक प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, या क्रमाने जायचंय. ओके, पण थांबा, मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. मी आता तुम्हाला सांगतो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स आणि 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, मी तुमच्या बरोबर प्लेलिस्ट शेअर करतो किंवा राहील माझ्याकडून. समजा आपल्या चॅनलवर तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय, प्लेलिस्ट मध्ये जावा, इंटिग्रेशनच्या तुम्हाला प्लेलिस्ट दिसतील, 16-17 व्हिडिओ दिसतील. तर त्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या प्रॉपर्टीज थेरम इनिशियलच्या व्हिडिओमध्येच कव्हर केलेत. लक्षात घ्या, इनिशियलच कव्हर केलेत. बर, हे करायला सांगितलं, डिफरन्शिएशन केलं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन केलं. लक्षात घ्या, इंटिग्रेशनचे थेरम केले. इंटिग्रेशन थेरम केलं तर काही वेळेस तुम्हाला सांगतो ह्या प्रॉपर्टीज पण येत आहेत आणि हे पण येत आहे. 4 मार्क तर फिक्स आहेत. पुन्हा सांगतो, जवळजवळ आपलं 12 मार्काची तयारी झाली आहे. 12 मार्काची परफेक्ट तयारी झालेली आहे. पण इंटिग्रेशनच्या थेरमला वेळ लागणार आहे. मग आत्ताच केले पाहिजे ना थेरम. आपल्याला ते वेळ लागतोय ना, तर आत्ताच केलं पाहिजे. लक्षात घ्या, आणि परफेक्ट केलं पाहिजे. ओके, बरं, आता याच्या पुढे काय करायचं? याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो. आता आपलं सिंपल एलपीपी करा. गॅरेंटेड सेक्शन डी आहे एलपीपी. तुम्हाला सांगतो ट्रूथ टेबल करा. त्याच्यानंतर स्विचिंग सर्किट करा. स्विचिंग सर्किट करा. ओके, त्याच्यानंतर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये मी तोंडी सांगतो मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन केलं पाहिजे, मेथड ऑफ इन्व्हर्जन केलं पाहिजे आणि ए इन्व्हर्स. आणि सेक्शन डी मध्ये फिक्स क्वेश्चन आहे. मग आपलं आता काय केलं माहितीये का, आपण सेक्शन डीच कव्हर केलं. हे डेरिव्हेटिव्हचे थेरम पण सेक्शन डी मध्ये बऱ्याच वेळा आलेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सेक्शन सी मध्ये आलाय बरं का, पण हे सेक्शन डी मध्ये आलेत प्रॉपर्टी. या सुद्धा सेक्शन डी मध्ये बऱ्याच वेळा आलेत आणि हे सुद्धा, हे सगळं सेक्शन डी आहे. आता एक काम करायचं, मी सांगतो ना तुम्हाला, तुमच्यासाठी मीच करतोय, नेहमी मी तेच करतोय. मी तुम्हाला सांगतो, वायलन ऍप्लिकेशन, लेटेस्ट क्वेश्चन पेपर काढायचा. नेहमी लेटेस्ट क्वेश्चन पेपर काढायचा आणि बघायचं त्यात काय आलंय. 2025 आणि मॅथ्स रिपीटर, आता जुलैमध्ये झालेला प्रश्न, सेक्शन डी. तर सेक्शन डी मध्ये मी तुम्हाला सांगतो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, कुठं गेलं? हा, हेच आलंय, हेच आलंय 4 मार्काला. काढून बघा तुम्ही. त्याच्यानंतर हेच आलंय 4 मार्काला. 4 आणि 4 8. एलपीपी आलंय 4 मार्काला. स्विचिंग सर्किट आलंय 4 मार्काला. मेथड ऑफ रिडक्शन आलंय 4 मार्काला. झालं ना फिक्स. आणि एरिया ऑफ द रिजन आलंय. राहू दे, ते राहू दे म्हणूया आपण. म्हणजे आपलं 20 मार्क फिक्स होत आहेत. हे एवढे प्रश्न केल्यानंतर वाढतोय कॉन्फिडन्स. बरं, याच्या नंतर काय करायचं? चला, 20 मार्क फिक्स झाले. नंतर करा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. अरे कुठला पण पेपर काढा गॅरंटीनं. एक्सपेक्टेड व्हॅरियन्स 100% प्रश्न आहेत. एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स. मग हे 10 मार्काचे टॉपिक आहेत. 5 आणि 5 10 मार्क. म्हणजे 20 आणि 10 30 मार्काची तयारी झाली आपली. 20 आणि 10 30 मार्काची तयारी प्रॉपर झालेली आहे. बरं, याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन परफेक्ट. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, बघा मी क्लिअरली सांगतो काय ते लक्षात घ्या, की याच्यानंतर जरा तुम्ही ना या दोघांची रिव्हिजनला वेळ द्या बरं का. मॅट्रिक्स आणि लॉजिक याच्या रिव्हिजनला वेळ हा दिलाच पाहिजे, हे लक्षात घ्या, ऍट एनी कॉस्ट. कारण 8 आणि 14 मार्काला येते, म्हणून वेळ हा दिलाच पाहिजे. लक्षात घ्या. बर, केलं आपण हे. पण थांबा की सर, अजून सगळ्यात महत्वाचं राहिलंय, सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलंय. कुठलं सांगतो? 2 गोष्टी राहिल्यात. ट्रिगो फंक्शन राहिलंय आणि वेक्टर लाईन आणि प्लेन राहिलंय. ट्रिगो फंक्शन 10 मार्काला आणि वेक्टर लाईन प्लेन 22 मार्काला आहे. शॉकिंग, 22. पण जर तुमचं इथपर्यंत झालं असेल तर एक 20-30 मार्कांचा कॉन्फिडन्स येतो आपल्याला. कॉन्फिडन्स गरजेचा आहे. ट्रिगो फंक्शन मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, टॉपिक मोठा आहे. ऍट एनी कॉस्ट तो अगोदर परफेक्ट करा. कारण सीईटीला 4 ते 5 प्रश्न याच्यावरती आहेत. वेक्टर लाईन प्लेन वर सीईटीला 10 प्रश्न आहेत. म्हणजे इथं सीईटी मध्ये 15 प्रश्न आहेत. म्हणजे 30 मार्क. सांगतो ऐका, मॅथ्स मध्ये 30 मार्क, केमिस्ट्री मध्ये 40 मार्क आणि फिजिक्स मध्ये 20च पडलेत समजा. सीईटीचा स्कोर 90 होतोय 200 पैकी. 200 पैकी 90 म्हणजे सांगू का, ते 90 म्हणजे 90च्याच पुढे जाते पर्सेंटाईल. 90-92 तरी पडले पाहिजेत ना सीईटी पर्सेंटाईल. त्याचा उपयोग टॉपच्या कॉलेजला होत नाही. आणि पण 10-12 पर्सेंटाईलची मुलं बघितलेत. 10वीला 98% मार्क आणि सीईटीत 1 पर्सेंटाईल असा पण मुलगा बघितलाय मी. मग जर आपण हे 2 टॉपिक परफेक्ट केले तर सीईटीच्या 15 प्रश्नांची तयारी होईल.
पण हे सगळेच प्रश्न सोपे येत नाहीत. जरा जेईई मधले ॲज इट इज येतात, लेंदी येतात. पण पुस्तकातले सीईटीला 80% प्रश्न येतायत. मग केलं पाहिजे. बरं एवढं केलं, की आता सांगतो तुम्हाला काय आहे, सगळ्यात माझे आवडते 2 टॉपिक आहेत, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शियल इक्वेशन. आणि ऑर्डर एंड डिग्री फाइंड आउट करा सुद्धा प्रश्न परीक्षेत येतो. एल-एम-व्ही-टी, रोल्स थेरम, मॅक्सिमा, मिनिमा, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सोपं आहे. पण हे मी अगोदर नेहमी मुलांना करायला लावतो. का? याच्यात थेरम नाहीयेत. याच्यात थेरम नाहीयेत त्यामुळे ते अगोदर केलं पाहिजे लक्षात घ्या. बरं आता क्लिअरली मी तुम्हाला सांगतो. या क्रमानं गेला की कॉन्फिडन्स वाढणार आहे. आता करायचंय काय सांगतो. तर तुम्ही केमिस्ट्रीचा पेपर देऊन घरी आला. फिजिक्स किती तारखेला रे? 16. केमिस्ट्री 18 ला. मग बघा तारखा चेक करा बरं का. मग 19, 20 आणि 21 तारखेला मॅथ्स आहे. मग मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीचा पेपर देऊन 18 तारखेला जेव्हा तुम्ही घरी याल, घरी आलं की जेवण केल्यानंतर एक अर्ध्या तासाची नंतर पॉवर नॅप तेवढं घेतल्यानंतर, उठल्यानंतर जर या क्रमानं अभ्यास केला तुम्ही 18 तारखेलाच बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतं. आणि उरलेला हा जो क्रम आहे तो 19 तारखेला संध्याकाळी होऊ शकतो किंवा 20 तारखेला मॅक्सिमम सकाळपर्यंत सगळं फिनिश व्हायला पाहिजे. म्हणजे 20 तारखेचा पूर्ण दिवस मला रिव्हिजन करायची आहे. कुठली? सांगतो मॅक्सिमा, मिनिमा, एल-एम-व्ही-टी, रोल्स थेरम, काही टिपिकल फॉर्म्युले आहेत, काही प्रूफ आहेत, वेक्टरचे थेरम आहेत. जरा किचकट वाटतात थेरम त्याची एक फायनल रिव्हिजन व्हायला पाहिजे. त्याची एक फायनल रिव्हिजन ही व्हायलाच पाहिजे लक्षात घ्या ॲट एनी कॉस्ट. बरं रिव्हिजन झाली. आता 21 तारखेला तुम्ही जेव्हा जास्त वेळ जागरण करायचं नाही त्या दिवशी. तुम्ही म्हणाल, "सर, मॅथ्स तुमचा पेपर नाहीये, मी रात्रभर जागणार." एहे, 21 तारखेला मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर 23 तारखेला एक दिवस देणार आहे मुलांना मी. 23 तारखेला सीईटी स्टार्ट ते पण जोरात. जोरात तयारी सुरू होणार लक्षात घ्या सीईटीची. दी बेस्ट प्रिपरेशन करायची आहे. मग जर आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघताय, जेव्हा तुमच्याकडे अजून काही दिवस आहेत आणि त्या दिवसात हा जर ट्रायल घेतला एक दिवशी तर लोडच कमी होणार ना. पण मी नेहमी सांगतो, परत सांगतो, लास्टला सांगतोय केमिस्ट्री. ॲट एनी कॉस्ट मी दिलंय सगळं केमिस्ट्रीचं त्याप्रमाणे करा बरं का रे बाळांनो. खरोखर नेहमी ना मी ज्या स्ट्रॅटेजी सांगतोय ना, तो आमच्या एक अनुभवाचा पार्ट आहे. मी अनुभवातून ते शिकलोय. मुलांच्या चुका दरवर्षी झालेल्या बघितलेत मी. मुलं तणावात गेलेले बघितलेत. पुन्हा म्हणतात, "नाही सर तुम्ही सांगितलं तसं करायला पाहिजे होतं." अरे पण करा ना. आत्ता करा ना. म्हणजे काय? केमिस्ट्री पुढच्या 9 दिवसात प्रॉपर करा. हो, ॲट एनी कॉस्ट. मॅथ्स मी सांगितलेली स्ट्रॅटेजी फॉलो करा. तुम्हाला एका दिवसात होणार आहे. एका दिवसात होऊ शकतं आणि कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना इथून पुढं बोर्डची तयारी करताय, सीईटी होतंय. सीईटी पण करावीच लागेल. सीईटीची तयारी करावीच लागेल हे लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट.